भाई सब जबरदस्त के गाना घेऊन दिलेला आपल्याला दाखवते. इकडे आपलं नाव असा ओमकार पालव ब्लॉग्स आणि इकडे 100 गाणं नाव चुकलं काय इंस्टाग्रामचं नाव असा ना म्हणजे आपली ऑर्डर तर लिहिलेली असा आणि आम्ही पण असं हे नव्हतं एक्सपेक्ट करून नाही येतो की अशी डिश असते वेगळी म्हणा. तर युनिक वाटल्या कबाब म्हटलं ट्राय करून मिळतं कारण आता रोटी आपण ग्रेव्ही सोबत खातो. सो अशा प्रकारची डिश असं बघू शकता. गार्निशिंग वगैरे आपण एग वगैरे दिसतं इकडे. तरी पण आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया की डिश मध्ये काय काय असं डिश मध्ये कसे काय मंडळी. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मंडळी आज आपण जाऊचा असा कुडामध्ये. आज आपण हॉटेलमध्ये जेवक जातलो मित्र असत. मित्रांका एक छोटीशी पार्टी देऊची असं कारण मंडळी आपण जॉब असणं या जर्नीमध्ये स्टार्ट असो इंस्टाग्राम असं आणि यूट्यूब असं मित्रांनी खूप सपोर्ट केलेलो आम्हाला आणि अजून पण करतात. उदाहरणार्थ जसं की माझा प्रमोशनल शूट जरी असला मी फोन केला आहे ना की लगेच टाईम ॲडजस्ट करतात. कामाक असतात पण टाईम ॲडजस्ट करतात माझ्या हेल्पसाठी येतात कारण माझे मित्र पण जास्त नाहीत मोजकेच असतात ठराविक आणि ते सांगितल्यानंतर लगेच हजर जातात आणि पहिल्यापासून ते आतापर्यंत असत मोजके जात पण ते कायमस्वरूपी सोबत असत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ली आम्ही आमचे 100K झाले इंस्टाग्रामचे तर सेलिब्रेशन काय करूकच नाही कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र आपले जागेवरती नव्हते. कोण एक दोन होते ते क्रिकेटसाठी मॅचसाठी बाहेर खेळायला गेलेले आणि त्याच्यानंतर कुडाचा मित्र होतो तो कामावरती होतो आणि रात्री आपण फक्त आईस्क्रीम खाल्लेलो. तर चाललेला असे काय पार्टी वगैरे आम्ही करणं नाही पण काहीतरी खाऊया बाहेर जाऊया वगैरे असं चाललेलं सगळ्यांचा. मी पण म्हटलेले 100K झाले की सेलिब्रेशन करूया म्हणान. तर बघूया आता कसं करतो. आता कुडामध्ये जाऊचा मित्र पण कुडामध्ये येतो आणि बाकीचे आपण एकत्र आता कुडामध्ये जातलो. सो चला बघूया कसं होता ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुमका नक्कीच मजा येतली या. चला फायनली मंडळी आपण कुडामध्ये येऊन पोहोचलो. घराकडनं बाहेर पडलो आणि लगेच गेलो. कुठे असं तुम्हाला दाखवते नवीन डेपोच्या करेक्ट समोर आपण म्हणजे वाईन अँड डाईन मध्ये येलो. आपण एकदा येऊन गेलेलो असं इकडची टेस्ट एकदा आपण इलेलो तेव्हा कबाबचा काहीतरी फेस्टिवल चालू होतं यांच्याकडे. तर आता म्हटलं इकडेच जाऊया आणि आना इलेलो असा तेजस असा त्याच्यानंतर अजून एक इकडे मित्र असा आपलं एक जरा मिसिंग असा बाहेर गेलो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसतो जाऊया फक्त ते काय तू पहिलं बघूया. म्हणजे आतमध्ये तर गेलो लास्ट टाइम आपण इकडेच बसलेलो काय ना लास्ट टाइम गेलो केक बघ्या आनंद कसं आणला ना तो उघड बघ्या ना थांब जरा इतकी काय काय कामात बरं आले. भाई सब जबरदस्त के गाना घेऊन दिलेला आपल्याला दाखवते. इकडे आपलं नाव असा ओमकार पालव ब्लॉग्स आणि इकडे 100 गाणं नाव चुकलं काय इंस्टाग्रामचं नाव असं ना काय असं ना नाही काय नाव काय नाही सांग इंस्टाग्रामचं नाव काय सांग नाही सांग इंस्टाचं नाव सांग ना सांग बाहेर ठेव सांग ना विसरलं याच्यावर काय बोलत असं काय का लाईनीत बस एक रिटर्न कर लॉगर 23 असं नाही रे भावना बोतले ना ती दोन याचे झाले भावना बोतले दोन याचे झाले ना भावना बोतला बहुत. फायनली आपलो केक आता बाहेर काढलो बॉक्सच्या आणि मस्त केक आपल्यासाठी आणून आणले. तो मस्करीचा पार्ट होतो नावाचं नाव काय नाही माहिती असा पण आणाचं उद्दिष्ट असं होतं की आपले युट्यूबचे पण झालेत आणि इंस्टाग्रामचे पण झालेत 1 लाख फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स. तर त्या अनुषंगाने तसं तो बोललो मगाशी. तर आता आपण मस्त केक कट करूया. चला चला पहिलं आपल्या मंडे
या सगळ्या जागा कंप्लीट आपल्या झालेल्या असा, तुमच्या सपोर्टमुळे झालेला असा. पहिल्यापासून आतापर्यंत खूप सुंदर सपोर्ट आणि याच्या पुढे पण नक्कीच मिळतो अशी मी आशा बाळगते. आणि आपण चांगल्या रीतीने काम करतो, प्रयत्न करतो. आणि आतापर्यंत आम्ही कसं सेलिब्रेशन बाहेर येऊन असं करू नव्हतो 100Kचं वगैरे काय, पहिलाच सेलिब्रेशन असा. तर खूप मस्त वाटतं. तुमचा सपोर्ट नेहमी आपल्यासोबत असत राहून. आता मित्र सुद्धा असत आणि मित्रांसोबत टाइम घालव सगळ्यांना आवडतं. तसं माका पण सगळे बिझी असतात, स्पेशल इव्हन असतात, सगळे कामाक असतात, सगळेच कामाक असतात. कोण क्रिकेटच्या मॅचसाठी, आज अर्जुन पण नाही, कदाचित तो मॅच वगैरे खेळायला गेलो असतो, त्याच्यामध्ये काही योग काय पॉसिबल होत नाही. पण आता त्याच्यासोबत नेक्स्ट टाइम जेव्हा 200K 150K होतील तेव्हा आपण केक आता जरा सगळ्यांना देऊया, थोडं थोडं देऊया ना, भरपूर आमच्याकडे पडलं तर पडलं म्हणजे आणायच्या वेळेनंतर केक पडलं पायावर टाकलं धुवून घेत नाही एक चूक बा याच्यात तू घ्या कट करून त्याच्यात केक घे. आता त्याच्याच केक सोडूचा नाही बघताय. केक लवर कोण असा आमच्यात केक लवर फक्त एकच बघा, एक माणूस मिसिंग आहे. केक आपलं कट करून झालेलं असा मस्त व्यवस्थित. आणि आता आपण काय मागवतो तुम्हाला दाखवतो. तर आपण मागवलं चिकन लॉलीपॉप आणि इकडे चिकन पकोडा. आता मस्त टेस्ट करून बघूया. वेळ भूक लागली, टाइम भरपूर झालेलो आणि फोटोबाजी चालू झालेली आहे. काहीतरी झालं गप्प पाठवू नको खाईलो आता आज काय गप्प राहायचं काय ना. तुला काय आवडतं त्याच्यात लॉलीपॉप काय हा सगळं गेला तरी आज थोडं ना भरपूर दिवस वाढतो सेलिब्रेशनची. चला म्हणजे ट्राय करूया. तेव्हा चिकन पडायचा खायचा हे जागा नको परत सांगायला त्याच्याच कॅमेरा बंद करू म्हणजे आपण सगळ्यांना चव करूया ना. हे टाकू नको कॅमेरामॅन ठेव येते. इकडे चिकन पकोडा ट्राय करूया. या ना सगळे चमचा द्यायचं आहे ना. चिकन पकोडा आपण ट्राय करतो पहिला तर. आणि आवाज तर एकदम क्रिस्पी येता. मस्तच टेस्ट असेल एकदम. महत्वाची गोष्ट म्हणजे चटणीची टेस्ट असेल भारी आहे. वा एक नंबर चटणी एक नंबर आज काय बघता नाही. चायनीज आधी म्हणजे मला बऱ्यापैकी माहिती आहे, कारण एक वर्ष मी स्वतः चायनीजचं वाढत चालवलेलं असेल. त्याच्याच चौकशी आहे. वॉट अबाउट फूड क्वालिटी. तिकट लागला पाणी संपवा. चटणी बेस्ट एकदम. संपवा. कोटिंग वगैरे सगळं प्रॉपर होतं, एकदम मस्त जा, काही विषय नाही. क्रिस्पीनेस असा. पण जेव्हा आपण लास्ट टाइम गेलेलो 31 डिसेंबरचं वाटतं काहीतरी होती ना ऑफर होती, त्याच्या अगोदरच आपण निघलेलो. आई वगैरे सगळ्यांना घेऊन निघलेलो. जसं की फॅमिली रेस्टॉरंट असा. तर एकदम मस्त. आणाच्या पण घरातले होते, कारण आम्ही पहिल्यांदा असे जेव्हा व्हिडिओ बनवून सुरुवातीला आम्ही पहिले जास्त असे बाहेर वगैरे पडवू नाही. आम्ही गेलो तर दोघंच, घरातल्या घेऊन आम्ही तेव्हा पहिल्यांदा गेलो. आणि खरोखरच तेव्हा पण चायनीज वगैरे आणि कबाब ट्राय केलेलो. टेस्ट एकदम अप्रतिम होती. आणि आता सुद्धा एकदम नेक्स्ट लेवलच असा, काय प्रश्नच नाही. कॅमेरामॅन म्हणणे म्हणतो मस्करीचा भाग असा. बाबू सध्या शिकता शूट वगैरे कसा करतात. प्रमोशनल शूट आली करता तो बऱ्यापैकी, जसं असं जमतं असं शिकता. बाबू कशी आहे टेस्ट.
सो भारी आहे मस्तच. काय आवडला, लॉलीपॉप की चिकन पकोडे? मी आता पकोडे खाल्लाय, पकोडे पण भारी आहे. लॉलीपॉप घे, ट्राय कर बघ, लॉलीपॉपची एक बाईट घेऊन बघ. तेजस विचार, तेजस मस्त आहे ना? कसा? मस्त एकदम मस्त आहे ना? आता आणा बाई. मी काय सोडूच आहे खूप दिवसांनी येतो पहिले रोज जा. आणि एक मस्त म्हणजे ना इकडच्या ॲम्बियन्सचा जर विचार केला ना तर लाईट वगैरे बघा एकदम असे भडक लाईट नाही आहेत, लाईट पण एकदम सॉफ्ट असतात, एकदम मस्त वाटतं. फुल AC, सिटिंग अरेंजमेंट पण मस्त. आमका लगेच मस्त टेबल वगैरे जॉईंट करून दिल्यानी तुम्हाला दाखवते इकडचं ॲम्बियन्स असं असा एकदम मस्त, एकदम भारी. केलं ट्राय लॉलीपॉप? कशी आहे? मस्त आहे ना? आता म्हणजे याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया, या पटापट खाऊया, कारण मेन कोर्स आपण काय घेतलो तर अजून डिस्कस करूक नाही हो. स्टार्टर तर आपले झाले आहे ना. काय घेऊया? रोटी घेऊया. ग्रेव्ही काय घेऊया? ट्राय करूया. 5 जण काय होईल कम्फर्टेबल? कम्फर्टेबल चिकन मुंगता आहे. चिकन मुंगता शीख कबाब येणार तुझ्याबरोबर. त्याच्यासोबत सोबत असणार गार्लिक शीख कबाब असणार, ग्रेव्ही असणार. आणि रोटी, बटर रोटी. बटर रोटी आणि चिकन मुंगताची म्हणजे आपली ऑर्डर तर लिहिलेली असा. आणि आम्ही पण असं हे नव्हतं, एक्सपेक्ट करून नाही होतो की अशी डिश असतली वेगळी म्हणा. तर युनिक वाटल्या, कबाब म्हणलं ट्राय करून मिळतं, कारण आता रोटी आपण ग्रेव्ही सोबत खातो. सो अशा प्रकारची डिश असं बघू शकताय. गार्निशिंग वगैरे आपण एग वगैरे दिसतं इकडे, तरी पण आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया की डिशमध्ये काय काय असा, काय काय असं डिशमध्ये. डिशमध्ये अंडा बॉल आहे, बॉल अंडा आहे, शीख कबाब आहे, शीख कबाब आणि ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही. ग्रेव्ही आणि गार्निशिंग सुद्धा बघू शकताय, एकदम मस्त असा. त्या साईडला हे शीख कबाब असं बघू शकताय, सुंदर गार्निशिंग केलेलं असं. आणि आपली बटर रोटी, आणि आता आपण मस्त ट्राय करूया, टेस्ट घेऊन बघूया. साईडला आपली बटर रोटी असा, आणि इकडे आपली डिश मस्त आपण सर्व करून देतात. आणि इकडे बाबू भाई, बाबू घे. ट्राय केलो सगळ्यात परत मी कबाब टेस्ट केलंय, नेक्स्ट लेवल असा. खाऊन झाले वेगळ्या म्हणजे चिकन मुमताज एक नंबर आहे, मस्त ना? खाऊन जाऊ नक्की. भारी जातो. अंडा मस्त होता, त्याने घातलं एकटे. अंडा ना बॉईल अंडा ग्रेट केलेला सुद्धा होता, आणि मग फ्राय केलेला सुद्धा होता. दिल्लीने माका रागान भूक लागला म्हणजे त्याच्या दिले त्याच्या प्लेटीत म्हणणं ना खूप दिले मंडई म्हटलंय अंडाचा गावला तेकाच देऊया, तेकाच देऊन टाकलं. आणि बघू शकता 5 जण असो, 5 जणांका बऱ्यापैकी घेऊन सुद्धा अजून तिकडे आपल्या प्लेटमध्ये भरपूर ग्रेव्ही वगैरे असा. आणि बटर रोटी मस्त हा ना. इकडे याचा चूज केलाय तर माझी चॉईस कशी आहे, बरं या ना? एक नंबर. खूप दिवस चाललेला, डायरेक्ट गेल्या वर्षी इल्लो त्यामुळे आता इल्लो. 2 महिने ह्यात चाललेला जाऊचा ना. हा, आनंद काय सांगले म्हणजे मटनची पार्टी देतले, घराकडे मटन करून घालतले. अजून आनंद येता म्हणजे मी सांगितलेलं यांका कधी पण यायचा, पण येताना सांगायचं यांका टाइम नाही आता येऊ, तो कामाक असता लांब, त्यामुळे तो सुट्टी त्याला गावली तर बरी. तो बिझनेस सांभाळता, फॅमिली बिझनेस सांभाळतो. काही सरकारी कामाबत आम्ही कामाकत नाही. घराकडे असं नाही ते खबरच राहा बाया काय तर मंडळी घरात जायचं विचारतो ना खाल्लं
या मंडळी मस्त आता आनंद घेऊया जेवणाचो. आणि मी बोलत राहतले आणि हे सगळे फास्ट फूड आहे मी थंयच राहतले. चला मंडळी जेवण वगैरे करून बाहेर इलो. आजचा बिल होता तर आनंद दिलेला आपला. मंडळी हे रोज सांगत पार्टी देणे नाही देणे आज देऊन टाकले. ही आणायची नवीन गाडी त्याची पार्टी देऊक नाही होती. 100 के भागवून टाकले आज भागवले. आणि ही याची नवीन गाडी पण जेवण नाही अजून 100 के भागलेले. याची पण नवीन गाडी होती आणि याची पण पार्टी झाली. आमच्या आता वर्ष हाताला मंडळी आता सगळ्यांना पण पार्टी हीच आमच्या आता वर्ष हाताला पार्टी दिलेली आहे. परत परत सांगायचं नाही पार्टी देऊ नाही म्हणून झाला. आता म्हणजे जरा बारीकसा काम असा कुडामध्ये. चला आनासोबत जाऊया जरा फिरत फिरत. माझ्यासोबत चला हे चालले आता घराक नाही सॉरी कामाक. चला हा ना वर जाऊया. हा बसा वरती होय चला चले. हो चला.